नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या स्वादिष्ट श्रावण या खास मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. या आधीच्या भागामध्ये ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगते की आपण कंटोळीचा पुलाव केला होता आणि आजच्या भागामध्ये अजून एक इंटरेस्टिंग रेसिपी आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी मी आता पुढची सूत्र शेफ तुषार देशमुख यांच्याकडे देते. शेफ, आज काय बनवणार आहोत आपण? साधना, खरं तर खूप मजा काय येते माहितीये का, कारण आपल्याला मिळालेला प्रतिसाद आणि मला असं वाटतं बऱ्याच जणांनी कळवलं असेल आपल्याला किंवा बघितलं असेल. अनेक जण आता ती भाजी पण आणायला गेले असतील, तेव्हा त्या कातकरी आजी आजोबा जे आहेत ते इतके खुश झाले असतील ना की एखादा एपिसोड पाहून जेव्हा लोक मार्केटमध्ये जाऊन त्या रानभाज्या घेतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळा असतो. सो मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आपण खूप छान एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा पण एक व्यवसाय वाढवतोय जो काळाची गरज आहे, कारण रानभाज्या पोचल्या पाहिजेत. आता प्रश्न असा येतो की हे सगळं तर ठीक आहे, पण आता श्रावण महिन्यामध्ये रोज काही ना काहीतरी उपवास म्हटल्यावरती आपलं मुलांचं सगळ्यांचं मत असं असतं की काय रोज खायचं, मग तीच खिचडी, मग तोच रताळ्याचा कीस किंवा असे वेगवेगळे. पण आता जे इनोव्हेशन्स आहेत, ज्या होम शेफ्स किंवा ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं जे इनोव्हेशन्स बघतो ना आपण की रताळ्याचा श्रीखंड काय आणि काय, सो ती एक वेगळी मजा येते, कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी ते पाहतो. पण आज आपण बनवणार आहोत अगदी सोपा पदार्थ जो झटपट होईल, रताळ्याचे बॉल्स. सो म्हणजे इंटरेस्टिंग आणि पटकन होणार आहेत, म्हणजे आपण कुठेही वेळ जास्त काही लागणार नाहीये. सो त्याची म्हटल्याप्रमाणे पहिल्यापासून मी नेहमी म्हणतो पूर्वतयारी अत्यंत महत्वाची आहे. त्याप्रमाणे पूर्वतयारी करून घेतली आहे. रताळं घेतलं होतं एक मोठं, साधारण 100 ग्रॅमचं, ते आपण शिजवून घेतलं होतं, वाफवून घेतलं होतं. बटाटे 2 घेतले होते, तेही वाफवून घेतलेत. आदल्या दिवशी मात्र साबुदाणे भिजत घालायला विसरू नका, कारण ते जर आपण विसरलो तर थोडासा त्रास होऊ शकतो, किंवा 4-5 तास भिजले तरी चालतील. फक्त ते स्वच्छ धुणं हे महत्वाचं आहे. त्याचा स्टार्च गेला पाहिजे. त्यामुळे आपण म्हणतो एकदा दोनदा धुतले ठीक आहे, असं नाही होत. चाळणीवरती धुवा, त्याचा स्टार्च जाऊ दे आणि मग बुडेल एवढंच फक्त पाणी घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाही, नाहीतर मग साबुदाणा खूप लिबलिबीत होतो आणि मग मजा येत नाही. सो आपल्याला हे बॉल्स करताना तशाच प्रमाणे ते भिजवायचे आणि तयारी तर आहेच ऑलरेडी. किती वाटी साधारण आपण घेतलेत साबुदाणे? एक छोटी वाटी, कारण ते फुलल्यावरती छान होतात, त्यामुळे एक छोटी वाटी घेतली की ते व्यवस्थित फुलतात. सो आता आपण मिक्सर चालू करूया. येस. पहिल्यांदा साबुदाणे हे असे दाणे झाले पाहिजेत, पूर्ण फुलून आला पाहिजे, कारण खूप पाणी घातलं ना की मग त्याची मजा चिकट होतात. त्यामुळे तसं आपल्याला घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर आता इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि आपण खूप वाटायचा नाहीये, तर खडबडीत असं करून घ्यायचा आहे. तो पूर्ण बारीक नकोय आपल्याला. एक 4-5 चमचे शेंगदाण्याचा कूट कोणालाही आवडतो, म्हणजे नो डाऊट अबाउट इट. उपवासाच्या पदार्थामध्ये मॅन्डेटरी आहे. मिरची घ्यायची आहे. थोडस मला स्पायसी आवडतं. तुला आवडतं का स्पायसी? चालणार आहे थोडस. त्याच्यामुळे आपण जरा हिरवी मिरची, तिखट नाहीये त्यामुळे कमी तिखट असलेली वापरायची आहे, कारण खूप तिखट असली की मग झणझणीतपणा खूप लागतो. आता ह्याच्यामध्ये आपण जिरं घेणार आहोत. पुन्हा ऑप्शनल आहे की तुम्ही जिरं वापरता की नाही, उपवासाला जिरं चालतं की नाही हा प्रकार आहे. सो आम्ही वापरतो. तुमच्याकडे वापरत नसतील तर प्लीज वापरू नका, ऑप्शनल आहे. थोडासा चुरून घालायचा, थोडासा मी आणि मी भाजून घेतो जिरं थोडस, त्यामुळे त्याचा एक स्वाद खूप छान येतो. आणि मी पावडर मुद्दामून नाही टाकलीये, ही पावडर टाकल्यावरती त्याचा स्वाद आणि अख्खं जिरं जेव्हा आपण ते भाजलेलं खातो ना तेव्हा छान स्वाद येतो. सो जिरं साधारण 1 चमचा आणि मिरच्या 2 ते 3. मी 4 घेतल्यात, त्या छोट्या होत्या, 2 मोठ्या घेतल्यात तरी चालेल. आणि आता इथे मी घेतलंय रताळं, जे मी म्हंटल तसं की शिजवून घेतलं होतं, वाफवून घेतलंय आणि छान किसून घेतलेलं आहे. अच्छा. किसून यासाठी घेतलं की त्याच्या गुठळ्या होणार नाही. आपण पहिले थोडं घेऊ, लागलं तर आपण त्याच्यात मिक्स करूया. रताळ एक मीडियम साईज. मी बटाटी 2 घेतली होती, त्याच्यातलं आपण साधारण 1-1.5 बटाट्याचं मिश्रण घेऊया. इथे मी घेतलंय वरीचं पीठ. सो साबुदाण्याचंही तुम्ही घेऊ शकता. मी इथे वरीचं पीठ घेतलंय. हे मळताना लागेल त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचंय. मी साधारण 4 चमचे आता घेतो मोठे.
हे पीठ आपण रिप्लेस करू शकतो ना, म्हणजे हो, हो. शिंगाड्याचं वापरू शकतो तुम्ही, साबुदाण्याचं वापरू शकाल, किंवा आता हल्ली उपवासाची भाजणी आहे ती तुम्ही वापरू शकता. म्हणजे तिन्ही सगळे फ्लेवर्स येतात. हा, ते तिन्ही पीठ त्याच्यात मिक्स असतात, तेही तुम्ही वापरू शकता. मी वरीचं मुद्दामून घेतलंय, जरा वेगळं. सेंधव मीठ चवीनुसार. या मिठाबद्दल पण परत पुन्हा दुमत आहे, म्हणजे रॉक सॉल्ट, मग आपण हा. त्यापेक्षा मग रेग्युलर वापरा, असे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सर्वात चर्चेला असणारी उपवासाला ती म्हणजे कोथिंबीर, जी मी वापरतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला वापरायची नसेल तर कृपया ती वापरू नका, पण फ्लेवर येण्यासाठी. आणि आमच्याकडे ती वर्षानुवर्ष वापरली जाते, त्यामुळे मी वापरतो. पण अनेकांचं म्हणणं आहे, नाही तुम्ही कशी काय घातली कोथिंबीर. तर पुन्हा ते वेगवेगळ्या, मी म्हटलं ना की प्रांताप्रमाणे आपल्याकडे तसंच आहे की थोडं थोडं आपण प्रांताप्रमाणे पुढे गेलो की त्याप्रमाणे त्याचे इन्ग्रेडियंट्स बदलत असतात. त्यामुळे जे जिथे पिकतं तिथे मला वाटतं त्या पदार्थांमध्ये येतं, आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करतो, आमच्याकडे नाही वापरत हे, आमच्याकडे हे नाही वापरत. सो जिथे जे वापरलं जातं कृपया करून त्याचा तुम्ही उपयोग करा. पण आम्ही रेसिपी दाखवताना अशा पद्धतीने दाखवतो की ज्याचा समतोल सगळीकडे असेल, त्याचे फ्लेवर्स सगळ्यांना आवडले पाहिजे, आणि मग त्याचा समतोल येतो. आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय 2 चमचे. हे सगळं मिळून येण्यासाठी. येस, कारण तूप जेव्हा आपण मळताना वापरतो ना तेव्हा खूप छान स्वाद येतो. फायनली किसलेलं आलं. पुन्हा ऑप्शनल आहे. आता काय म्हणजे ह्याच्यात मी म्हटलं ना, तसं बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी ऑप्शनल तुमच्याप्रमाणे आहेत, पण शक्यतो हे सगळे जे मी पदार्थ दाखवलेत इन्ग्रेडियंट्स ते खाली वापरतात. म्हणजे आमच्याकडे वापरले गेलेत माझ्या आजीच्या काळापासून, त्यामुळे ते आता आम्ही जर खातोय, तर तुमच्याकडे नसतील वापरत तर प्लीज स्किप करा. तरी सुद्धा पदार्थ छान होऊ शकतो आणि चविष्ट होऊ शकतो, कारण त्या दिवसांचं, मला असं वाटतं ना की त्या दिवसांचं महत्व आहे. आपण जेव्हा म्हणतो की एखादा सणवार, जेव्हा एखाद्या सणाच्या दिवशी एखादा टिपिकल पदार्थ बनवायचा असेल तर त्याची चव तुम्ही त्या दिवशी बघा वेगळी लागते, ऑटोमॅटिकली त्याची चव छान लागते. पण तोच पदार्थ तुम्ही वेगळ्या ह्यानी केलात तर त्याची चव तेवढी नाही, आणि आपण म्हणतो की आज काहीतरी मिसिंग आहे का. सो तो मिसिंग फॅक्टर कोणता असतो माहितीये, त्या दिवसाचं महत्व असतं. आता हे सगळं आपण छान मळून घेऊया. आपण इथे पाण्याचा कुठेही वापर केलेला नाहीये. रताळं आणि बटाटा, त्याला जे पाणी सुटलेलं असतं त्याने ते बाइंडिंग येतं. वाटलं आपल्याला तर आपण त्याचा हपका मारू शकतो, पण आपण तूपही वापरलेला आहे, सो शक्यतो त्याचा गरज नाहीच लागत. पण प्रश्न विचारला जातो, मग पाणी नाही का, मग कसं होतं, तर असं खरं तर गरज नाही. तुम्ही पाहू शकता, गरज वाटली तर टाकू शकता. म्हणजे हपका मारू शकतो फक्त पाण्याचा, पण नाही, म्हणजे गरज नाही. ते उकडलेलं असल्यामुळे रताळं आणि बटाटा ते छान मिळून येतं, म्हणून ते किसूनही घ्यायचं, म्हणजे त्याचे गोळे राहत नाहीत. कधी कधी आपण मॅश जेव्हा करतो तेव्हा शक्यतो कधी राहिलाय गोळा त्याचा, किंवा एखादा दाताखाली येतो, तर तसं होत नाही. हे बाइंडिंग साठी खूप छान होतं. या रेसिपीची एक टिप आहे ही, किसून घ्यायला हवं रताळं आणि बटाटा. मळताना त्याचा स्वाद आपल्याला कळतो. जेव्हा मी म्हणतो तेव्हा की तुम्ही कोणताही पदार्थ बनवताना तो पदार्थ आता मी मळतोय, त्याचे स्वाद मला फील होत आहेत. काही कमी आहे का, काही जास्त पडलंय का, उग्र स्वाद येतोय का, ते सगळे आपल्याला स्वाद घेता आले पाहिजेत. सो एका बाजूला छान आपण हे सगळं मळून त्याचे बॉल्स तयार करून घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल घेतलंय, सो फक्त गॅस ऑन करून तेल गरम करून घेशील. येस, हे बॉल्स मंद आचेवर तळायचे की कसं? आपण तेल पहिले व्यवस्थित छान तापून घ्यायचंय. तापून घेतल्यानंतर मग मध्यम आचेवरती ते तळून घ्यायचे. याच सगळ्या इन्ग्रेडियंट्सने थालीपीठही होऊ शकतं. हो, थालीपीठ होऊ शकतं छान. मी म्हणून म्हटलं की थालीपीठ आपण कॉमनली करतो, पण हे जे काही मुलांना हल्लीच्या, आपण असं म्हणू शकतो की जेनझी मुलं जी आहेत
सो इट्स दे लाईक समथिंग न्यू. आणि मग ते जेव्हा नावं येतात ना, तेव्हा आपल्याच ह्या सगळ्या संस्कृतीला आणि ह्याच सगळ्या पदार्थांना वाव क्या बात आहे, किती छान बनवलंय. सो आपण हे बदल केले पाहिजेत, आणि जर ते केले तर ह्या पिढीने पण हे एक्सेप्ट करणं खूप सोपं जाईल, असं माझं मत असतं. आणि त्याप्रमाणेच मी माझ्या रेसिपीमध्ये हे सगळे इनोव्हेशन्स पारंपरिक पदार्थांना आणत असतो. येस, इनोव्हेशन केलं तरच ते पुढच्या पिढीपर्यंत जातील आणि त्यांना आवडतील. नाहीतर ते कसं आहे की बाहेरनं ऑर्डर करा, अगदी सोपं त्यांच्याकडे उत्तर असतं. पण हे असं काही खाल्लं की मग त्यांना असं वाटतं की नाही कुछ अलग है, छान वाटतंय. छान मळून झालंय. इथे आपण थोडंसं वरीचं पीठ पण घेतलेलं आहे. जेव्हा आपण ते बॉल्स छोटे छोटे तयार करायचे आहेत ना, ते फक्त त्या पिठावरती आपण थोडेसे हलकेसे असे छान त्याला लावून घेऊया. खूप जास्त पीठ लावून पण नाही चालणार. हा, एक्झॅक्टली असे टॅप करायचे म्हणजे एक्सेस पीठ निघून जाईल. मिनी बॉल्स खायला पण बरे वाटतात, छान वाटतात. आता ह्याच्यासाठी आपण कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वापरू शकतो, ज्या उपवासाला चालतात मुळामध्ये. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे आपला सॉस आहे की घेतला आणि खाल्ला तर मग उपवास नाही होणार. पण नॉर्मली जर उपवास नसेल तरी हा पदार्थ तुम्ही करून ह्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून छान वाटतात आणि हा पदार्थ छान होतो. म्हणजे रताळं फक्त उपवासालाच खाल्लं पाहिजे हा जो नियम आहे ना, तो थोडासा मला वाटतं आपण बाजूला केला पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स घालून छान तयार होतो पदार्थ. आणि आजकाल लोक सगळे हेल्थ कॉन्शियस झाले, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातनं पण रताळ खूप महत्वाचं आहे. खरंय. ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा स्किप केला आणि रताळा वापरलं तरी चालू शकेल. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मग बटाटा नका वापरू, चालू शकतं, असं काही नाहीये. पण आता बटाटा म्हणजे मला खूप आवडतो, सो ते वापरलेलं एनी टाइम इज बेटर फॉर मी. पण तुम्हाला नसेल वापरायचं तर प्लीज वापरू नका. आणि पण मग त्याच्यात तिखटाचं प्रमाण थोडं वाढवावं, कारण रताळ्याची स्वतः थोडीशी गोड आहे. आता पुन्हा ह्याच्यावरनं पण असा एक प्रश्न येतो, जेव्हा आपण तळणार तेव्हा मग तेल का घेतलं, मग तुपातच का नाही तळलं, मग तूप तेल ह्याच्यावरनं पण जे वाद आहेत, तर ते आपण आपल्या पद्धतीने मला वाटतं उपवासाचे सोडवावेत, की तेलाचा आणि किंवा वापर तुपाचा कसा करावा. कारण हल्ली काय होतं की हेल्थ वाईज बघायला गेलं तर अनेकांना तूप अलाउड नसतं. तुपकट पदार्थ, तेलकट पदार्थ. आता हेच जर बॉल्स तुम्ही फ्रायर मध्ये ठेवलेत आणि नुसते फ्राय केलेत, तुम्ही बेक केलेत तरी छान लागतात. अच्छा, म्हणजे तो पण ऑप्शन आहे. हो, नक्कीच आहे. म्हणजे आपण हल्ली म्हणतो ना झिरो ऑइल पदार्थ, सो त्याला पण एक ऑप्शन खूप छान आहे. ओके, म्हणजे ज्यांना तळायचे नसतील ते एअर फ्रायर मध्ये वापरू शकता. पण तळलेले पदार्थ ते त्याची टेस्ट वेगळी असते. काही वेळा आपण पदार्थांमध्ये मिरची वापरतो, तेव्हा अनेकदा ते पीठ मळताना हात झोंबण्याचे पण प्रकार घडत असतात. आताही होतंय. पण कसं असतं ना की पूर्वी एक म्हण होती ना की आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तसंच आहे की कांदा चिरताना जर बोट चिरलं गेलं नाही तर आपण शिकणार कसं कांदा चिरायला. तसंच हे प्रकार आहेत. जर तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ सगळ्यांना खाऊ घालायचे आणि त्यांचं मन तृप्त करायचंय, तर थोडे हात हे तुमचे झोंबले तर ते सगळं सहन करून एखाद्याचा पदार्थ त्यांना दिल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो आपल्यासाठी महत्वाचा असतो. सो मला असं वाटतं की आपल्या पूर्वीच्या आई आजी ह्या सगळ्यांनी जे काही सहन केलंय ते खूप सहन केलंय, काही कंप्लेंट न करता. पण आता थोड्याशा कंप्लेंट्स तू म्हणालीस तसं की हात झोंबतोय, मग त्याच्यामध्ये प्लास्टिकची पिशवी हातात घाला, मग आपण म्हणतो हायजीन, कसलं हायजीन. सो आपण बघायला गेलं तरी ह्या सगळ्या व्यवस्थित स्वच्छ हात धुवा, कारण हाताची चव आहे. पूर्वी उगाच त्याला म्हणायचे नाहीत ना की एखाद्याच्या हाताला चव आहे. सो फोडणीला एखादा पदार्थ देताना किंवा आताही जेव्हा तू बघितलंस की मीठ घालताना मला हाताच्या अंदाजाशिवाय मीठ नाहीच घालू शकत, किंवा माझा अंदाज चुकतो असं होतं मग चमच्याने घालताना. सो हाताचे अंदाज आणि हाताची चव ही खूप साऱ्या गृहिणींचं तसंच होतं की हाताने टाकलेलं त्यांना समजतं, पटकन चमच्याचं प्रमाण त्या सांगू शकणार नाही. म्हणजे आम्ही कितीही त्यांना प्रमाण दिलं
आणि त्यांना सांगितलं ह्या प्रमाणाने बनवा, आणि त्यांनी बनवलं की त्यांचं म्हणणं असतं तुमच्यासारखा पदार्थ नाही झाला, कारण त्यांच्या हाताची जी चव आहे किंवा त्यांना जे सुचतं त्यावेळेला ते हाताने बनवतात आणि मग सांगतात अहो त्यापेक्षा आमचं प्रमाण बरं. येस. सो सगळे असे बॉल्स आपण तयार करून घेतलेले आहेत. एका बाजूला तेलही व्यवस्थित तापलंय. आता थोडंसं आपण मध्यम आचेवरती त्याला तळून घेऊया. कारण काय होतं, जर आपण कमी आचेवरती हे जर सोडले ना तर ते फुटण्याची शक्यता आहे. सो पहिले तेल छान गरम करायचं आणि अगदी सावकाश असे सोडायचे, नाही तर तेल अंगावरती येण्याची शक्यता आहे. साधारण किती मिनिटं? लगेच होतात, कारण वेळ नाहीच लागत. बटाटा शिजलेला आहे, रताळ शिजलेला आहे, साबुदाणा पटकन शिजतो कारण तो फुललेला आहे ऑलरेडी. फक्त एवढंच आहे की त्याला थोडंसं सेट होऊन द्यायचं. आता हात लावायचा नाही. आता आपण काय करतो की एकदा टाकले की पटकन झाऱ्याने त्याला पलटायला जातो, ते लगेच फुटतात. त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला त्याचा वेळ द्यावा. कोणताही पदार्थ करताना ना निगुतीने करावा असं मला वाटतं. जसं आपण सोडतो त्याच्यामध्ये डीप करतो, पटकन आपण म्हणतो की सोडले वरनं, तर ते तेल येणारच ना हातावरती, आणि मग आपण म्हणतो नाही नाही हे पदार्थ केलेच नाही पाहिजे, ते हातावरती तेल येतं किंवा काय. सो मला असं वाटतं की ह्या पदार्थांमध्ये जसं आता तू विचारलंस की पहिल्यांदा तेल गरम करून मग मंद आचेवरती तळणं, त्याला लॉजिक आहे की आपण जर मंद आचेवरती सोडले तर ते फुटतील आणि मग अगदी हळू ह्याच्यामध्ये केले तर ते शिजणार नाहीत आतमधनं. सो दिस इज द प्रोसेस. त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे. तर आपल्याला साधारण या बुडबुड्या कमी झाल्या की आपण त्याला उलटून घेऊया, म्हणजे पलटून घेऊया. मला असं वाटतं असे चमचमीत पदार्थ जर श्रावणामध्ये प्रत्येकाला खायला मिळाले तर मला असं वाटतं रोजच सगळे उपवास करायला म्हटले की नाही आज आम्ही उपवास करतो. कारण प्रत्येकाला हल्ली रोज काहीतरी नवीन पाहिजे असतं खायला, आणि उपवासाच्या दिवशी पण चमचमीत पदार्थ जर मिळाले तर मग उपवास धरायला अजून काय पाहिजे. म्हणजे इन्ग्रेडियंट्स तेच आहेत पण थोडासा ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्याप्रमाणे आता तुम्ही बघा, आता मी तुला म्हटलं की तसं आपण बॉल्स केले, तसं ह्याच एका पिठाचं मी दाखवतो की आपण जर हे घेतलं पीठ, बरोबर आहे, मला शेप वेगळा द्यायचा आहे त्याला. मी मळला, खाली आपण म्हणतो ना की फिंगर चिप्स हल्ली सगळ्यांना आवडतात, खूप आवडतात. सो दिस इज अ फिंगर चिप. सो अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता, किंवा नुसते जर आपण घेतले, हा एक जस्ट करून दाखवलं, नुसतं घेतले छोटेसे, आणि ह्याला आपण मुटके म्हणतो. किंवा आपण असं म्हटलं की हा नुसता एक बॉल घेतला आणि याला नुसता प्रेस केला बोटांनी, तर हा एक ना शेप येतो. या बोटांचा शेप आहे, ज्याला मुटके असं म्हणतात. मुटके म्हणजे मुठीमध्ये जेव्हा आपण प्रेस करून त्याला शेप देतो, ते वेगवेगळे शेप आपण देऊ शकतो. ही आहे पारंपरिक पद्धत. सो या पारंपरिक पद्धतीने आपण हे प्रकार करू शकतो. येस. सो आपण आता एकाच पदार्थाचे केवढे वेगळे वेगळे व्हेरिएशन पॅटर्न्स आहेत. येस. हे बघ, अगदी तांबूस रंग यायला लागलाय हळूहळू. म्हणजे घाई करायची नाही कोणताही पदार्थ करताना, त्याला त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला काही हात नाही लावायचा. थोडस होऊन दे त्याला. हे आपण सर्व कशासोबत करू शकतो? दह्याच्या चटणी बरोबर छान लागतात. तुम्ही दह्यामध्ये फक्त मिरची वाटलेली किंवा जिरं वाटलेलं घाला, थोडंसं सेंदव मीठ घाला, खूप छान लागतात. आणि जर तुमच्याकडे आंबट गोड तिखट चटणी असेल जी आपण उपवासाला वापरतो, ती वापरू शकता. ते ऑप्शन्स आहेत, पण मला तरी असं वाटतं नुसते खाल्ले तरी खूप छान वाटतात. इट हॅज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक टेस्ट, आणि गरमागरम तर खाताना खूप मजा येते. आणि त्याचे जेव्हा आपण ब्रेक करतो तेव्हा वाफाळलेले रताळ्याचे बॉल्स, त्याचा फ्लेवर आहे, तू म्हणालीस तसं की गोडवा आहे रताळ्याचा, तिखटपणा आहे त्या मिरचीचा, जिरं आहे, सेंधव मीठ आहे, शेंगदाण्याचा कूट आहे ना, तर थोडासा दाताखाली छान लागतो. सो हे कॉम्बिनेशन्स महत्वाचे आहेत. गोड तिखट, हे बघ, एकही फुटला का नाही. आपण तेच इम्पॉर्टंट आहे की आपल्याला भीती वाटते, पण आपण त्या प्रोसेसनी केलं तर कोणताही असे बॉल्स किंवा हे जे पदार्थ आहेत ते फुटत नाही. पण आपण खूप घाईघाईमध्ये तेलच तापलं नाहीये आणि आपल्याला घाई आहे, तर कसं होईल? तो पदार्थ त्याला वेळ आपण नाही देऊ शकत. बरोबर. फक्त एक महत्वाचं लक्षात ठेवा, जेव्हा आपण ते बॉल्स घेतले आणि पिठावरती घोळले तेव्हा ते पीठ जे एक्सेस आहे ते काढून टाकायचं, म्हणजे त्याच्यावरती टॅप करणं महत्वाचं आहे, नाहीतर मग ते पिठूळ वाटतं.
छान तांबूस रंग रंग आलाय त्याला. येस. आता आपण गॅस बंद करूया. हे बघ. त्याला कुठेही तेल असं दिसतंय का वरती, किंवा आपल्याला असं म्हणतो ना आपण तेलकट झालेत, अजिबात ते दिसत नाहीत. मस्त ऑइली फ्री वाटतात. खूप सुंदर रंग आलाय त्याला. रंगसंगती प्रत्येक पदार्थाच्या गरजेच्या असतात. येस. सो रताळ्याचे बॉल्स तयार आहेत. मंडळी, एन्जॉय करा मस्तपैकी. आणि मला असं वाटतं तू आता चाखणार असशीलच. नक्कीच. तुला आवड आहेच की पदार्थ कसा झाला हे बघण्याची. गरम आहे, खूप गरम आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं सांभाळून की तो पहिल्यांदा फोडूया. क्रिस्पी बघ. दॅट इज म्हणजे आपण म्हणतो ना त्याला टेक्स्चर, आवाज खूप छान येतो. नाही तर जास्त तेल झालं तरी सुद्धा ते एकदम असं वेगळं त्याचं टेक्स्चर होऊ शकतं. आता वाफाळलेला. आहा, खूप गरम आहे. शेफने सुद्धा टेस्ट करावं. खूप छान आणि क्रिस्पी लागतोय. हा जो ट्विस्ट आहे तो अमेझिंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर मुलांना रताळं खायला दिलं तर नक्कीच खातील ते. येस. म्हणजे म्हणून म्हटलं की फक्त उपवास कशाला पाहिजे. तुम्ही रेग्युलर आपल्या घरी कोणते सणवार असतात किंवा कधी पार्टी असते, गेट टुगेदर असतं, जरूर असे पदार्थ बनवा, मुलांना खाऊ घाला. कारण रताळं किती पौष्टिक आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण करून हे पदार्थ होऊ शकतात हे बहुतेक करून आपण विसरलोय. आपल्याला माहितीये की जेव्हा इन्ग्रेडियंट बघितले तेव्हा आपण काय म्हटलं, थालीपीठ. सो आपल्याला असे पदार्थ होऊ शकतात हे थोडेसे इनोव्हेट केले, मजा येते. तर रताळ्यांच्या बॉल्सची ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि ती कशी झाली हे सुद्धा शेफना नक्की आवर्जून सांगा. आणि उपवासाच्या अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला कराव्याशा वाटत असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.